हिंगोली जिल्ह्यामध्ये सलग 3 दिवसांपासून पावसाचा जोर कायम पाहायला मिळतोय आणि हिंगोलीच्या औंढा नागनाथ येथील माळरान परिसरामध्ये आलेल्या आदि नागनाथ मंदिरामध्ये पावसाचं पाणी शिरलंय। मात्र हे पाणी काढण्यासाठी प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप भाविकांमधून केला जातोय। मंदिरामध्ये पाणी शिरलं आणि त्यामुळे श्रावणी सोमवारी भाविकांना दर्शन घेणं सुद्धा कठीण होऊन बसलंय। या मंदिरातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संतोष भिसे यांनी। पाहूया। हिंगोली जिल्ह्यामध्ये सलग 3 दिवसापासून पावसाचा जोर सुरू आहे, त्यामुळे नदी नाले हे दुथडी भरून वाहत आहेत। आपण आहोत हिंगोलीतल्या औंढा नागनाथ परिसरामध्ये। आदिनाथ नागनाथ मंदिरामध्ये असं गुडघाभर पाणी शिरलेलं आहे। आपण पाहू शकता हे पाणी जे आहे त्या मंदिरामध्ये शिरलेलं आहे। या मंदिराच्या बाजूला एक बारव आहे आणि बारवाचं पाणी जे आहे त्या मंदिरामध्ये शिरत असतं। ही परिस्थिती आज नव्हे दरवर्षी असते, मात्र प्रशासन जे आहे हे पाणी काढण्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप हा भाविकांतून केला जातोय। खरं तर ज्यांचं नागनाथाच्या ठिकाणी दर्शन होत नाही ते भाविक या ठिकाणी येऊन दर्शन घेण्याचा प्रयत्न करत असतात, मात्र या मंदिरामध्ये पाणी शिरल्यामुळे भाविकांना या ठिकाणी दर्शन घेता येत नाही। तुम्ही इथे दर्शनासाठी आलात, काय नेमकं वाटतंय तुम्हाला? या ठिकाणी पाणी शिरलंय, काय करायला पाहिजे होतं? इथं पाणी काढायला पाहिजे होतं, पण कोणी काढायला तयार नाही। आम्ही 2 दिवस झाले मोटर टाकायला, मात्र ते पाणी उपसलं जाईल। गेले 3 दिवस झाले मंदिरामध्ये खूप पाणी साचलेलं आहे आणि इथं उपाययोजना करण्यासाठी कोणाचंही लक्ष नाही, सगळ्यांचं दुर्लक्ष होत आहे। तरी प्रशासनाने शक्य होईल तेवढे इथं हे करावे, पाणी काढण्याचा प्रयत्न करावे किंवा काही व्यवस्था करावी। संतोष भिसे, पुढारी न्यूज, औंढा नागनाथ, हिंगोली।